आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अशा कित्येक बायका आहेत ज्या खूप शिकलेल्या असून सुद्धा घरातच बसून असतात. तर अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? हे बघ, घरी असणं किंवा गृहिणी असणं याच्यात कुठलाही कमीपणा नाही. मुळात गृहिणीसमोर कित्येक आव्हानं असतात. अक्षरशः 24 तास त्या झटत असतात. बायकांना ना सन्मानाची गरज आहे आणि तो सन्मान स्त्रियांना मिळवून देण्याची जबाबदारी त्या घरातल्या पुरुषांचीच आहे. आता स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला गेला पाहिजे. मुळात गृहिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. आणि स्त्री आणि पुरुष दोघांनी एकमेकांना सन्मान दिला ना, मला वाटतं कुठल्याच समस्या येणार नाही. वाव, खरोखरच मॅम. मुळात अजून बोलायला खूप काही आहे, पण आज तुम्ही आम्हा सर्वांना एक गुरुमंत्र दिलाय. तर यावरच आज आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया असं मला वाटतं. तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. चार कुठे पाणी आणि काय मीठ. आधी घेतलंच पाणी? अरे एवढ्याशा कामासाठी कशाला आलो होतो ना मी. चल बाहेर चल. एक मिनिट ऍक्च्युली ना मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना, काय झालं? माझ्या मनात ना जस्ट एक विचार आला, पण प्लीज प्लीज तू याच्यातून काही वेगळा अर्थ काढू नकोस. तू आता मला घाबरायला लागला. काय बोलायचं? तू तू ठेव. तू ऐक बघ. काय झालं? काय नाही, मला असं सांगायचं होतं की बघ, नवरा बायकोचं नातं किती घट्ट किती प्रेमाचं असलं ना तरी कोणत्या ना कारणाने त्याच्यात ना एक दुरावा निर्माण होतो. तो दुरावा दूर होण्यासाठी आणि ते नातं आणखी पक्क करण्यासाठी ना एका रेशीम धाग्याची गरज असते. आणि तो धागा म्हणजे बाळ. म्हणजे आमचंच बघ ना, मालूच्यात आणि माझ्यात सुद्धा दुरावा निर्माण झाला होता. असं वाटायला लागलं होतं की त्या नात्यातला गोडवा निघून गेला. हो अरे, कदा सुकलेल्या झाडाप्रमाणे झालं होतं सगळं. पण तेवढ्यात ना मालती प्रेग्नंट आहे अशी न्यूज कळाली आणि सगळंच बदलून गेलं रे. जादूच झाली. आम्ही पुन्हा एकत्र आलो. आमच्यात पुन्हा प्रेम निर्माण झालं. आणि हेच तुझ्यात आणि सुंदरीच्यात झालं तर? म्हणजे तुम्हाला सुद्धा बाळ झालं तर? म्हणजे तुला असं म्हणायचंय की मला आणि सुंदरीला जर बाळ झालं तर आमच्यातला दुरावा दूर होईल आणि आम्ही एकत्र येऊ. करेक्ट.